विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रकरण 8 उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रतिजैविकांविषयी माहिती घेणार आहोत। बघा, आधुनिक काळात बरेच आजार बरे करण्यासाठी प्रतिजैविकांचा वापर केला जातो। तसेच पिकांवरील कीड नियंत्रण आणण्यासाठी देखील प्रतिजैविकांचा वापर होतो। आणि म्हणूनच सूक्ष्मजीवांचा नाश व त्याच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवक यापासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजेच प्रतिजैविके होय। 20व्या शतकातील प्रतिजैविकांमुळे औषधोपचारामध्ये क्रांती घडली। रिफामायसिन हे प्रतिजैविक क्षयरोगाविरुद्ध प्रभावी आहे। त्यामुळे क्षयासारख्या रोगाचे तर आता काही देशातून जवळजवळ निर्मूलन झाले आहे। बघा, काही प्रतिजैविके अनेक प्रकारच्या जीवाणूंविरुद्ध उपयोगी ठरतात। अशांना विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके असे म्हणतात। उदाहरणार्थ एम्फिसिलिन, एमॉक्झिसिलिन आणि टेट्रासाइक्लिन ही विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके आहेत। जेव्हा रोगाची लक्षणे दिसत असूनही रोगजंतूंचे अस्तित्व सापडत नाही, तेव्हा ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबॉडीज म्हणजेच विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके यांचा वापर केला जातो। त्याचबरोबर जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता आहे हे निश्चित समजते, तेव्हा मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके म्हणजेच नॅरो स्पेक्ट्रम अँटीबॉडीज वापरली जातात। उदाहरणार्थ पेनिसिलिन, एरिथ्रोमायसिन, जेंटामायसिन ही मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके आहेत। आता आपण पेनिसिलिन या प्रतिजैविकाची माहिती घेऊया। पेनिसिलिन पेनिसिलियम या कवकापासून मिळणारा प्रतिजैविकांचा गट असून तो स्टॅफायलोकोकाय, क्लॉस्ट्रिडिया, स्ट्रेप्टोकोकाय या जीवाणूंपासून होणारे संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी त्याचा वापर होतो। त्याचबरोबर कान, नाक, घसा, त्वचा यांना जीवाणूंमुळे होणारे संसर्ग तसेच निमोनिया, स्कारलेट फीवर यावर उपचार करण्यासाठी पेनिसिलिन युक्त औषधे उपयुक्त आहेत। ही प्रतिजैविके सेवन करताना कोणती खबरदारी घ्यावी ते आपण बघूया। बघा, प्रतिजैविके ही नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी। औषधांच्या दुकानातून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोणतीही प्रतिजैविके मागू नये। घसादुखी, सर्दी खोकला, इन्फ्लुएन्झा झाल्यास प्रतिजैविके स्वतःहून घेऊ नका। डोस पूर्ण होण्याआधीच बरे वाटले तरी प्रतिजैविकांचा नेमून दिलेला डोस पूर्ण करा आणि तुम्हाला उपयोगी ठरलेली प्रतिजैविके दुसऱ्याला सुचवू नका। बघा, आता आपण शास्त्रज्ञांचा परिचय करून घेणार आहोत। सेंट मेरीज हॉस्पिटल मधील सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत काचेच्या बशांमध्ये निरनिराळ्या प्रकारांच्या जीवाणूंची व बुरशींची वाढ केली होती। 3 सप्टेंबर 1928 रोजी फ्लेमिंग जेव्हा स्टॅफायलोकॉकस जीवाणूचे निरीक्षण करत होते, तेव्हा एका बशीत त्यांना विलक्षण गोष्ट दिसली। त्या बशीमध्ये बुरशीचे ठिपके वाढलेले होते, पण त्या ठिपक्यांभोवतीची जागा मात्र स्वच्छ झालेली होती, म्हणजेच जीवाणू चक्क नष्ट झाले होते। ही बुरशी म्हणजेच पेनिसिलियम होय आणि तिच्या स्रावामुळेच जीवाणू नष्ट झाले होते हे त्यांनी अधिक अभ्यासाने सिद्ध केले। अशा प्रकारे एका अनपेक्षित घटनेतून जगातील पहिले प्रतिजैविक म्हणजेच अँटीबायोटिक पेनिसिलिन जन्माला आले होते आणि असाध्य रोगांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला गेलेला होता। आता आपण बघणार आहोत उपद्रवी सूक्ष्मजीव। काही सूक्ष्मजीव हे अपायकारक सुद्धा असतात। अशा अपायकारक सूक्ष्मजीवांनाच उपद्रवी सूक्ष्मजीव असे म्हणतात।
त्यामुळे पदार्थांची नासाडी तर होतेच, त्याचबरोबर त्वचेचे रोगसुद्धा होतात. आता आपण बघणार आहोत उपद्रवी सूक्ष्मजीवांमध्ये कवके. बघा, पावसाळ्यामध्ये चामडी वस्तू, गोनपाट यात आपल्याला काही बदल झालेले दिसतात. आपण अशा वस्तू जास्त काळ वापरू शकतो का? किंवा या वस्तू हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात खराब होत नाहीत का होत नाहीत? या प्रश्नांची उत्तरे आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हवेमध्ये कवकाचे सूक्ष्म बीजाणू असतात. ओलावा मिळाल्यास सुती कापड, गोनपाट, चामडी वस्तू, लाकूड अशा कार्बनी पदार्थांवर हे बीजाणू रुजतात. कवकाचे तंतू या पदार्थांमध्ये खोलवर शिरून स्वतःचे पोषण व प्रजनन करतात. या प्रक्रियेमुळे मूळचा पदार्थ कमकुवत होतो आणि म्हणूनच बुरशी आलेले कापड, गोनपाट, चामड्याच्या चपला, बूट, पर्स, पाकिटे, पट्टे फार काळ टिकत नाहीत. तसेच लाकडी वस्तूसुद्धा खराब होतात. विद्यार्थी मित्रांनो, कधीकधी लोणचं, मुरांबा यांची बरणी उघडल्यावर आतमध्ये काळी पूड तर कधी पांढऱ्या चकत्या आपल्याला दिसतात. हे नक्की काय असतं आणि असे पदार्थ खाण्यास अयोग्य का ठरतात हे आपण बघूया. बघा, लोणची, मुरांबे, जॅम, सॉस, चटण्या अशा ओलसर अन्नात देखील कवकांच्या विविध प्रजाती वाढतात. या अन्नातील पोषणद्रव्ये शोषून स्वतःची वाढ व प्रजनन करतात आणि या प्रक्रियेमध्येच बुरशीकडून मायकोटॉक्झिन्स ही विषारी रसायने अन्नात मिसळली जाऊन ते अन्न विषारी होते आणि त्यामुळे बुरशी आलेले अन्न खाण्यास अयोग्य ठरते. आता आपण दुसऱ्या उपद्रवी सूक्ष्मजीवाची माहिती घेणार आहोत, क्लॉस्ट्रीडियम. समारंभातील जेवणावळीमध्ये अनेक व्यक्तींना अन्नातून विषबाधा होते हे आपण ऐकलेलं आहे. विषबाधा होते म्हणजेच उलट्या, पोटदुखी, जुलाब या पद्धतीचा त्रास होतो. हे अन्न अचानक विषारी बनते कसे हे आपण बघूया. बघा, शिजवलेले अन्न खराब करणारे हे जीवाणू म्हणजेच क्लॉस्ट्रीडियम होय. या जीवाणूंच्या सुमारे 100 प्रजाती आहेत. त्यातील काही स्वतंत्रपणे मातीत जगतात तर काही मानव व इतर प्राण्यांच्या अन्नमार्गात आढळतात. हे जीवाणू दंडाच्या आकाराचे असून प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाटलीच्या आकाराचे बीजाणू तयार करतात. या बीजाणूंचे वैशिष्ट्य म्हणजे ते ऑक्सिजनचे हवेतील सर्वसामान्य प्रमाण सहन करू शकत नाही, कारण ते विनॉक्सी परिस्थितीमध्ये वाढतात. ज्या ठिकाणी ऑक्सिजन नसतो त्या ठिकाणी त्यांची वाढ जास्त होते आणि म्हणूनच हवाबंद खाद्यपदार्थांच्या वापराची मुदत संपली की क्लॉस्ट्रीडियम जीवाणू वाढण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच आपण जेव्हा अशी हवाबंद खाद्यपदार्थ घेतो तेव्हा त्यावर एक्सपायरी डेट म्हणजे वापराची मुदत किती आहे ही तारीख बघूनच घ्यायची आहे. या ठिकाणी आपल्याला क्लॉस्ट्रीडियमच्या काही प्रजाती दाखवलेल्या आहेत. क्लॉस्ट्रीडियम टिटॅनी, क्लॉस्ट्रीडियम परफ्रिंजन्स, क्लॉस्ट्रीडियम बोट्युलियन आणि क्लॉस्ट्रीडियम डिफिसाइल. बघा, आपण अजून काही शास्त्रज्ञांचा परिचय करून घेणार आहोत. मांसाची नासाडी बॅसिलस या जीवाणूमुळे होते असे मानले जात होते, मात्र व्हान अर्मेंजेम यांनी क्लॉस्ट्रीडियम बोट्युलिनम हे विनॉक्सी जीवाणू यास कारणीभूत आहेत हे दाखवून दिले. त्याचबरोबर इदा बेंगस्टन या शिकागो विद्यापीठातून सूक्ष्मजीवशास्त्राचे उच्च शिक्षण घेतलेले शास्त्रज्ञ आहेत. गॅस गँग्रीन ज्यामुळे होते ते विष म्हणजेच टॉक्झिन व त्याच्या विरुद्ध उपयुक्त प्रतिविष अँटीटॉक्झिन यावरील इदा बेंगस्टन यांचे संशोधन कार्य उल्लेखनीय आहे. टायफस या घातक रोगाच्या संशोधनाबद्दल त्यांना स्वतःला त्या रोगाची बाधा झाली.
पण त्यांनी त्यावर मात करून संशोधन सुरूच ठेवले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना 1947चे टायफस मेडल प्रदान करण्यात आलेले होते. बघा, अशा पद्धतीने आपण आत्ता जो भाग बघितला त्यावर आधारित स्वाध्याय आपण बघूया. प्रश्न पहिला, विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके म्हणजे काय? त्यानंतर व्याख्या लिहा प्रतिजैविके. शास्त्रीय कारणे सुद्धा विचारली जाऊ शकतात. उन्हाळ्यात खूप काळ ठेवलेल्या वरणावर फेस जमा झालेला दिसतो. आणि दुसरं शास्त्रीय कारण आपल्याला विचारलं जाऊ शकतं, कपड्यांमध्ये डांबराच्या गोळ्या ठेवल्या जातात. या पद्धतीने तुम्ही या सर्व प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. आता आपण बघणार आहोत इतर रोगकारक सूक्ष्मजीव. बघा, आपल्याला फक्त क्लॉस्ट्रेडियममुळेच आजार होतात असं नाही, तर इतर अनेक प्रजातींचे जीवाणू, विषाणू, आदिजीव, कवके हे सूक्ष्मजीव अनेक मानवी रोगांसाठी कारणीभूत आहेत. जीवाणूपेक्षाही आकाराने लहान असणाऱ्या व फक्त सजीव पेशीतच वाढ व प्रजनन करणाऱ्या विषाणूंबद्दल आपण आधीच्या इयत्तांमध्ये माहिती घेतलेलीच आहेत. आता ते आपल्याला कसे त्रासदायक ठरतात हे आपण एका व्हिडिओद्वारे बघणार आहोत. रोग प्रसार व प्रतिबंध. एड्स हा रोग विषाणूमुळे होतो. हा रोग ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस या विषाणूमुळे होतो. या रोगाचा प्रसार एड्स झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त, वीर्य, आईचं दूध यामधून होतो. हा रोग होऊ नये यासाठी एकदा वापरलेले इंजेक्शन किंवा सुया पुन्हा पुन्हा वापरू नयेत. तसेच सुरक्षित लैंगिक संबंध ठेवावे. कावीळ हा रोग विषाणूंमुळे होतो. या रोगाचा प्रसार दूषित पाणी व अन्नातून होतो. कावीळ हा रोग होऊ नये म्हणून आपण अन्न झाकून ठेवावे. पाणी उकळून किंवा गाळून प्यावे. इन्फ्लुएन्झा हा रोग विषाणूंमुळे होतो. याचा प्रसार असा रोग झालेल्या रोग्याशी संपर्क आल्याने होतो. हा संसर्गजन्य रोग असल्याने हा रोग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणे टाळावे व आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवावी. गोवर, कांजिण्या हा रोग विषाणूंमुळे होतो. या रोग्यांच्या संपर्कात येऊन निरोगी व्यक्तीला हा रोग होतो. त्यामुळे या व्यक्तीच्या संपर्कात येणे टाळावे व स्वच्छ अन्न घ्यावे. लसीकरण करून घ्यावे. हाही संसर्गजन्य रोग आहे. बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू हे रोग पक्षी किंवा प्राणी यांच्यावरील विषाणूंमुळे होतात. हा रोग होणे टाळण्यासाठी स्वच्छता ठेवायला हवी. योग्य रीतीने शिजवलेले मांस खाल्ले पाहिजे. डेंगी ताप म्हणजेच डेंग्यू हा रोग विषाणूंमुळे होतो. याचा प्रसार डासांच्या दंशामुळे होतो. हा रोग होऊ नये म्हणून आपण परिसराची स्वच्छता ठेवायला हवी. तसेच पाणी साठू न देता डासांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. न्यूमोनिया हा रोग जीवाणूंमुळे होतो. रोग्याकडून हवेत येणाऱ्या सूक्ष्म थेंबामुळे इतर लोकांना हा रोग होऊ शकतो. हा रोग होऊ नये म्हणून या रोग्यांपासून दूर राहिले पाहिजे व लसीकरण करून घ्यायला पाहिजे. कुष्ठरोग हा रोग जीवाणूंमुळे होतो. हा रोग रोग्याच्या दीर्घकाळ संपर्कात राहिले असता होतो. असा रोग होऊ नये म्हणून रोग्यांशी संपर्क आल्यास योग्य ती काळजी घ्यावी. रोग्याचे कपडे वापरू नयेत. त्यांच्या वस्तू वापरू नयेत. कॉलरा हा रोग जीवाणूंमुळे होतो. दूषित अन्न, पाणी या माध्यमातून या रोगाचा प्रसार होतो. हा रोग होऊ नये म्हणून स्वच्छ पाणी प्यावे व दूषित अन्न खाऊ नये. हिवताप म्हणजेच मलेरिया हा रोग आदी जीवांमुळे होतो. एनाफ्लिस डासाच्या मादीच्या दंशाने याचा प्रसार होतो. अस्वच्छ परिसरामुळे हा रोग जास्त पसरतो. हा रोग होऊ नये म्हणून आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. पाणी साठू न देता डासांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. केसातील कोंडा, नायटा, गजकर्ण, त्वचेवरील चट्टे. केसामध्ये कोंडा किंवा त्वचेवरील नायटा, गजकर्ण, चट्टे हे कवकांमुळे होतात.
हा रोग झालेल्या व्यक्तीशी संपर्कात राहिल्याने या रोगाचा प्रसार होतो. हे टाळण्यासाठी आपल्याला आजूबाजूची शरीराची स्वच्छता राखली पाहिजे व रोग्याशी संपर्क टाळला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, मानवाला जसे विषाणू व जीवाणूंमार्फत रोग होतात तसे वनस्पती व प्राण्यांनाही होतात. कोणते ते आता आपण पुढील व्हिडिओद्वारे बघूया. वनस्पतींवर कवकामुळे अनेक रोग पडतात, जसे गहू, बाजरी, ऊस, मका, अंजीर, वाटाणा या पिकांवर तांबेरा पडतो. तसेच द्राक्षे, वाटाणा, काकडी या पिकांवर भुरी रोग पडतो. द्राक्षांवर केवडा व करपा हा रोग पडतो. तर कापूस, तूर, हरभरा, ऊस, वाटाणा यावर मर रोग पडतो. बटाट्यावर करपा, बांगडी हे रोग पडतात. तसेच सूक्ष्म जीवांमुळे भातावरही करपा रोग पडतो. तर विषाणूंमुळे भेंडीवर केवडा, टोमॅटोवर मोझॅईक, केवडा हे रोग पडतात. हे झाले वनस्पतींवरील रोग. त्याचप्रमाणे कवकामुळे प्राण्यांना गजकर्ण, ॲक्टिनोमायकॅसिल, अस्परजिलॉसिड, कॅन्डिओसिस हे रोग होतात. जीवाणूंमुळे गायी म्हशींना स्तनदाह, फाशी म्हणजेच अँथ्रॅक्स, गळसुजी, धनुर्वात हे रोग होतात. आणि विषाणूंमुळे प्राण्यांना तोंडखोरी, पायखोरी, रेबीज, स्नोरिंग डिसीज, धुरधुरी म्हणजेच नाकोडा असे रोग होतात. हे रोग त्यांना होऊ नयेत म्हणून योग्य वेळी लसीकरण करायला पाहिजे आणि रोग झाल्यास पशुवैद्याकडून औषधोपचार घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे वनस्पतींसाठी योग्य नैसर्गिक खतांचा वापर केला पाहिजे. अशा प्रकारे प्रकरण 8 उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव हे पूर्ण झालेलं आहे. तुम्ही स्वाध्यायामधील प्रश्नांची उत्तरे वहीमध्ये लिहायची आहेत.